श्री गणेश पुराण अध्याय 8 दुर्वांकुर महती। गणेश कथन भृगुमुनी आश्रमी विवेचन चाले श्रद्धा भक्तीने। मुनी सांगती दुर्वांकुर महती सकल भक्तजन श्रद्धेने ऐकती। कौंडिन्य मुनी गणेश पूजनी कमल पुष्प दुर्वांकुर नित्य अर्पुनी। पत्नी आश्रया म्हणे त्यांना दुर्वांकुर प्रिय का गजानना। मुनी सांगती कथा रंजक अनलासुर दैत्य महाभयानक। या विश्वाती सकल प्राणी त्रस्त केले या त्रिभुवनी। यमदेवाचा मानसतनय नयनी असे अग्नितेजवलय। केवळ दृष्टीने अग्नि निर्मुनी नाश करी या भुवरी प्राणी। ऋषीमुनी मानव त्रस्त होऊनी प्रभू विष्णूंना विनवी भक्तीने। विष्णू म्हणे सत्वर गणेश करी अनलासूरचा संहार। गणेश बाळ रूप गोजीर दिव्य सात्विक नयन मनोहर। गणेशाचा संहारा कारण अनलासुरांनी अग्नि निर्मुनी। तेजोमय अग्नि ज्वाला वलय त्रिभुवन भासे अग्निमय प्रलय। गणेश रौद्र रूप घेऊनी अनलासुराला गिळले तक्षणी। पाहुणी असुर अनलासुर संहार आनंदी झाले देव मुनीश्वर। प्रभू गणेशा दाह देखून भयभीत झाले देव ऋषीमुनी। भालचंद्र गणेश नाम गर्जनी नाजूक गोजीर चंद्रकोर तक्षणी। भाळी ठेवून इंद्राने कलात्मक गणेश दिसे सुंदर मोहक। काय करावे काही सुचेना उटी चंदनाची दाद देईना। रिद्धी सिद्धी वारा घालुनी लंबोदर दाह शांतना अजुनी। नामस्मरणे पद्मपाणी प्रभू विष्णूने मोहक कमल अर्पुनी। अनंत यत्ने देव ऋषीमुनी शांतना होई दाह अजुनी। हतबल झाले सर्व ऋषी मुनी गणेश सहस्र नाम स्मरुनी। दुर्वांकुर वाहुनी गणेशचरणी गणेश दाह शांत झाला क्षणी। देव देवता सकल ऋषीमुनी दुर्वांकुर वाहुनी श्रद्धा भक्तिनी। ओम गणगणपतये नामी दुमदुमले गणेश नाम त्रिभुवनी। म्हणे तया प्रभू विनायक फार प्रिय मज दुर्वांकुर मोहक। अर्पण करुनी भाव भक्तिनी पतित पावन होई जीवनी। सुख आरोग्य संपत्ती समाधान अंती मुक्ती। ओम गणगणपतये नमः नामी अर्पुणी दुर्वांकुर गणेश चरणी। गणेश नामी गर्जना करुणी भक्तगण रंगले भृगुमुनी आश्रमी। दुर्वांकुर वाही भक्तीने सकल कामना पूर्ती तक्षणी। सकल भक्तगण विनवी भृगुमुनी दुर्वांकुर कथन सांगी अजुनी। असे रंजक गणेश कथन दंग जाहलो ऐकुनी विवेचन। दानशूर मिथिला राजा जनक वैभव संपन्न प्रजा सुखकारक। कमी ना काही गणेश नामी सुख समृद्धी असे जीवनी। अहम भावना तया वाटुनी महाश्रेष्ठ केले मी तयाला। प्रभू गणेशाने क्षणी जाणिले गर्वहरण करावे मनी योजले। ब्राह्मण रूप घेऊनी राजा जनकाकडे गेला तक्षणी। म्हणे राजाशी वंदन करुनी मी भुकेला मज भोजन देऊनी। अन्नदान असे महापुण्य त्वरी मज देई यथेच्छ भोजन। राजा म्हणे क्षणी चला लवकरी पाकशाळेसी भोजना तत्परी। आज देण्या गाव भोजन तयार असे हो सुग्रास अन्न। पाकशाळेत विपुल अन्न 10,000 जनासी पुरणारे भोजन। ब्राह्मण रूप गणेशानी भक्षण केले सर्व अन्न क्षणी। जनक राजाने जाणिले सत्वर ब्राह्मण नव्हे हा गणेश ईश्वर। अहम भावना म्हणूनी गर्वहरण करण्या आले स्वामी। जनक राजा वंदन करुणी म्हणे गणेशा मज क्षमा करुणी विनायका। विश्वविधाता क्षमा करी सद्गुरुनाथा। ब्राह्मण रूप गणेश क्षणी तव भक्त विरोचना त्रिशूराकडे येऊनी। म्हणे दानशूर राजा जनक तयाकडे ना शमली भूक। ब्राह्मण म्हणे त्वरी पती पत्नी जे असेल मज भोजन देऊनी। अति भुकेला मी विप्र असे क्षणी भोजन दे मजसी जरासे। पत्नी त्रिशूरा म्हणे तक्षणी रुचकर भोजन क्षणी शिजवुनी। थांब जरा वाढीते त्वरी मी विनवी विप्रा वंदन करुनी। ब्राह्मण म्हणे जवळी असे दुर्वांकुर एकच तव हाती मज दिसे। देई मज माऊली खाण्या क्षणी क्षमे मज भूक क्षणी भक्षणी।
पत्नी त्रिशूराने ब्राह्मणास क्षणी ओम गणगणपतये नमहा नामस्मरणी दुर्वांकूर अर्पुणी श्रद्धेने ब्राह्मण संतुष्ट झाले आनंदाने. बाळरूप गणेश मनोहर चिमुकली मोहक सोंड सुंदर माऊलीचे तळ हाती ठेवून दुर्वांकूर चवीने भक्षिले क्षणी. काय वर्णावा सुरेख सोहळा बाळ स्वरूप गणेश सावळा दिव्य सात्विक रूप देखुनी पती पत्नी भारावले क्षणी. पाद्यपूजन केले तक्षणी सुगंध ताम्र पुष्प दुर्वांकूर अर्पुणी. लंबोदरासी वंदुनी आनंदाश्रू तरले उभयतांचे लोचनी. दुर्वांकूर महती कौंडिन्य मुनी कथिती आश्रया श्रद्धेने ऐकती. आश्रयाशी म्हणे मुनी इंद्राकडे जाई एक दुर्वांकूर घेऊनी. म्हणे इंद्रासी या दुर्वांकूर इतुके मज सोने देई त्वरी तितुके. हाती घेऊन एकच दुर्वांकूर प्रभू इंद्र दर्शना गेली तत्पर. म्हणे तया दुर्वांकूर घेऊनी या वजना इतके सुवर्ण देऊनी. कौंडिन्य पत्नी आले द्वारी जाणे मज आश्रमी लवकरी. तव देण्यान काही मज आश्रमी एकच दुर्वांकूर क्षणी घेऊनी. मज न शोभे रिक्त हस्त येणे मज त्या दुर्वांकूर इतके सोने. इंद्रदेव म्हणे ती एक क्षणी मज दूता सवे कुबेराकडे जाऊनी. तव हवे ते सुवर्ण हिरे मोती तुझ देई तो जाई त्वरेती. कुबेराने तराजू घेऊनी एक पारड्यात तो दुर्वांकूर ठेवूनी. दुसरे पारडे सुवर्ण मुद्रा ठेवूनी समतोल ना होई देखुनी. सुवर्ण हिरे माणिक मोती कुबेर घेऊनी स्वयं तया हाती. रथासह पारड्यात बैसुनी समतोल ना होई कानोकानी ही वार्ता क्षणी. विष्णू ब्रह्मा शंकरासी समजुनी आश्चर्याने अघटित ऐकुनी. अश्वरथासह येऊनी त्रयमूर्ती त्वरेशी त्रैलोक्य स्वामी. तव रथासह तरा जूत बैसुनी टीळभर ही पारडे झुकेना. नवल वाटे सकल देवांना इंद्रदेव ही ऐरावतासह बसला पारड्यात सकल देवांसह. तीळभर ही पारडे ना हलुनी हतबल देव ऋषीमुनी. ओम गणगणपतये नमहा उच्चार आश्रया सुस्वरे करी निरंतर. गणेश मंत्र वाहुनी दुर्वांकूर समतोल झाले पारडे तत्पर. हर्ष होऊनी सकल मुनी ओम गणगणपतये नमहा नामगर्जनी. गणेश बाळ रूप देखुनी दुर्वांकूर महती कळली तक्षणी. बाळ गणेश रूप सुंदर नाजूक मोहक सोंड मनोहर. हिरे जडित मुकुट शिरावर हास्य झळके मुखावरी. दृढ श्रद्धा भक्तिभाव ओम गणगणपतये नमहा मंत्र प्रभाव. भक्तीने प्रभुलीन होऊनी दुर्वांकूर वाही गणेश चरणी. आरोग्य धनधान्य संपत्ती मनशांती संपत्ती मुक्ती. जे कल्पिले मिळे क्षणी कल्पवृक्ष लंबोदर चरणी. गणेश सिद्धी विनायक सकल कार्याचा तो गणनायक. प्रभू गजानन नित्य वंदुनी कार्यसिद्धी त्वरी होऊनी. ओम गणगणपतये नमहा.